कोपरगाव शहरात रमजान ईद सण उत्साहात साजरा। कोपरगाव शहरातील ईदगाह मैदानावर आज गुरुवार दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी सकाळी 8:30 वाजता पवित्र रमजान ईद निमित्ताने मुस्लिम समाज बांधवांनी संपूर्ण जगात शांतता व बंधुभाव कायम राहो अशी प्रार्थना करत आज ईद उल फित्र साजरी करून सामूहिक नमाज पठण करण्यात आले आहे। तसेच एकमेकांना शुभेच्छाही देण्यात आल्या। सकाळी 8:30 वाजता नमाज अदा करण्यात आली। यामध्ये मौलाना आसिफ आणि नवी ईदगाह येथे मौलाना हमीद यांच्या पाठीमागे हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली। रमजानचे रोजे व तिलावतच्या नंतर नमाज अदा करण्यासाठी अकीदतमंद वेगवेगळ्या मार्गाने शहरातील मशिदी व ईदगाह येथे पोहोचले। यंदाही भाविकांचा उत्साह पाहावयास मिळाला। प्रार्थनेनंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा दिल्या। यावेळी आमदार आशुतोष काळे, माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, डीवायएसपी शिरीष वमने, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, मुख्य अधिकारी सुहास जगताप यांच्यासह हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या। यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले, रमजान महिन्याची सांगता आजच्या ईदच्या दिवशी या ठिकाणी होत असते आणि ही ईदची नमाज अदा करून सर्व बांधव या ठिकाणी येऊन गेलेले, पण सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित झालो। सर्व बांधवांना या ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो। हे वर्ष सुख समृद्धी भरभराटीचं जावं अशी शुभेच्छा देतो। ईदच्या शुभेच्छा देत असताना त्यांनी सर्व समाजातील लोकांमध्ये सलोखा राहावा अशा प्रकारची प्रार्थना त्यांनी केलेली। अशीच मी पण त्यांना शुभेच्छा देतो का आपणही सर्व समाज बांधव एकत्र सलोख्याने राहू। यंदा दुष्काळाच्या झळा त्या ठिकाणी सर्वांना बसताय आणि म्हणून पुढच्या वर्षी चांगल्या पद्धतीचा पाऊस होत सर्व दूर लोक समाधानी व्हावे अशा प्रकारच्या प्रार्थना किंवा शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो। धन्यवाद। या प्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे म्हणाले, आजच्या रमजान ईदच्या निमित्ताने आपल्या सगळ्या मुस्लिम बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देत आहे। खरं पाहिलं तर हा रमजान ईदचा हा पवित्र महिना जो असतो, या पवित्र महिन्यावर त्या ठिकाणी सगळे मुस्लिम बांधव उपवास त्या ठिकाणी ठेवत असतात आणि याच्या संपूर्ण महिन्यामध्ये उपवास थांबून आजच्या ईदच्या निमित्ताने त्याची उपवासाची सांगताची त्या ठिकाणी होत असते। आणि ही जी परंपरा कोपरगाव तालुक्यामध्ये स्वर्गवासी कोल्हे साहेबांनी की बा एक हिंदू आणि मुस्लिमांचा आणि सर्व धर्मियांचा एकोपाचा सण आहे असं पद्धतीची एक प्रथा या ठिकाणी गेल्या 60 वर्षापासून कोपरगाव शहरामध्ये कोल्हे साहेबांनी स्वर्गीय कोल्हे साहेबांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचा आतापर्यंत सगळ्या धर्माच्या लोकांनी आतापर्यंत त्याचं व्यवस्थितपणे की एक कोपरगावमध्ये सौहार्दाचं वातावरण राहिलं पाहिजे या निमित्ताने। आणि आपण पाहतो की कोपरगाव शहरातील जेवढे काही हाजी साहेब असतील, बाकीचे सगळे मौलाना असतील आणि जे काही लोक इतर सगळे जे आहेत ते ह्या निमित्ताने एक आगळं वेगळं प्रदर्शन, एक वेगळा संदेश या ठिकाणी देतात की कशा पद्धतीने सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे। यावेळी माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे शुभेच्छा देताना म्हणाले, रमजानचा महिना हा अत्यंत पवित्र आणि खऱ्या अर्थानं यामध्ये ज्या काही उपवास करून मुस्लिम बांधव जी काही दुआ मागण्याची तपश्चर्या करतात ही खऱ्या अर्थानं अत्यंत अभिनंदनीय, अत्यंत देशाला सर्व जनतेला खऱ्या अर्थानं अत्यंत प्रेरक आणि सुखकारक आहे। खरं म्हणजे या निमित्तानं ज्या मागितलेल्या दुआ आहेत या सर्व दुआ निश्चितपणाने फलद्रूप होत, यशस्वी होत। त्याचप्रमाणे देशात, राज्यात, गावागावात मुस्लिम आणि हिंदू खरं हा एकोपा सतत तेवत राहो आणि खऱ्या अर्थानं आज जो ईदचा दिवस आहे या रमजान ईदच्या निमित्तानं सर्व मुस्लिम बांधवांना, सर्व हिंदू बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो। बिपिन गायकवाड, महाराष्ट्र माझा न्यूज, कोपरगाव।